नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुनील बिराजदार व्लॉग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्लॉग हा जरा आगळा वेगळा आहे. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळीण गावाकडे. हा फक्त डोंगर दऱ्यातून जाणारा सुंदर प्रवास नाही मित्रांनो, तर अनेकांच्या आयुष्यात कायमची वेदना करून गेलेल्या एका गावाच्या आठवणींचा प्रवास आहे. मित्रांनो, वळणावळणाच्या घाटावरून जाताना निसर्गाचं सौंदर्य मन मोहून टाकतं. पण याच डोंगराने एकेकाळी भीषण रूप धारण केलं होतं. एका क्षणात अनेक कुटुंबांची स्वप्न, घरे आणि आयुष्य उद्ध्वस्त झाली. आज या गावात आल्यानंतर मनात अनेक प्रश्न, भावना आणि निष्पाप जीवांप्रती आदर दाटून येत आहे. हेच ते ठिकाण जिथे माणसाची स्वप्ने आयुष्य संपवून गेली. नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलच्या सर्व मित्रमैत्रिणींना. मित्रांनो, आज आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील माळीण या ठिकाणी. हा बोर्ड पाहू शकता तुम्ही. हा भाग तुम्हाला सर्वांना परिचयाचा आहे. आज गेली 12 वर्ष झाली या घटनेला अजून सुद्धा विसरायचं म्हणजे खूप अवघड आहे. एक अत्यंत दुःखद घटना घडलेली या ठिकाणाला अजून सुद्धा लोक भेट देतात. तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. या जुन्या माळीण ठिकाणी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांचे या ठिकाणी अतिशय बेकार अवस्था, हाल आपण पाहिलेला आहात. ती घटना 2014 साली झाली होती. मित्रांनो, या गावाचं पुनर्वसन झालं ते आपण तिकडे जाणारच आहोत. तर आपण बघूया की या ठिकाणच्या कुटुंबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शासनाने त्यांचे श्रद्धास्थान त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत. हा केवळ दगडाचा स्तंभ नाही, तर असंख्य आठवणी, वेदना आणि हरवलेल्या जीवांची साक्ष देणारा एक मौन साक्षीदार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत की माळीण गावातील जी घटना होती ती दुर्दैवी घटना. त्या दुर्दैवी घटनेमध्ये या गावातील एकूण 151 लोकांची या ठिकाणी नावे आपल्याला वाचायला मिळतील. तर या ठिकाणी लेंबे असतील, दामगट असतील, धांबे, त्याचबरोबर डेंगळे, त्यानंतर भावारी गाडेकर, अशा अतिशय त्यानंतर डांगसे असतील, अशा भरपूर लोकांचे कुटुंब या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्मृतिस्तंभ म्हणून 151 व्यक्तींची नावे या ठिकाणी लिहिलेली आहेत. अतिशय दुर्दैवी घटना होती मित्रांनो.
ही घटना ऐकल्यानंतर अजूनसुद्धा अंगावर काटा येतो. तर अशी घटना पुन्हा कधीच होऊ नये असं वाटतं. तर निसर्गाच्या आपत्तीमुळे या सर्व लोकांनी आपले प्राण गमावले. त्या सर्वांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. मित्रांनो, आपण आलो आहोत माळीण पुनर्वसित वसाहतीकडे. त्या आपत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने बाधित कुटुंबियांसाठी या पुनर्वसित वसाहतीची उभारणी केली. आज येथे नव्या घरासोबत नव्या आशा, नव्या स्वप्नांची सुरुवात झाली. या प्रवासात आपण त्या दुर्दैवी घटनेचा आधार राखत येथील वास्तव समजून घेऊ. येथील एक रहिवासी माळीण गावची त्यावेळची परिस्थिती आणि यावेळची परिस्थिती काय आहे त्यांच्याच तोंडून ऐकूया. चला तर मित्रांनो, माळीण गावचा तो प्रसंग पुन्हा एकदा आठवूया. नमस्ते माऊली. नमस्ते. नाव काय तुमचं? माझं नाव शिवाजी विठ्ठल लेंबे, राहणार माळीण, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी सोलापूरहून आलो आहे तुमच्याकडे. 12 वर्ष आता आपण त्या घटनेला अजूनही लोक विसरत नाहीत की इतकी भयानक परिस्थिती होती त्यावेळेसची. तर आजची परिस्थिती काय आहे? सध्या आहे ना, आता ती घटना आम्हाला आठवतेच. हा दिवस आले ना, 13 तारखेची आपलं 13ला झाली घटना घडली होती ना, ते दिवस आता पावसाळा आला का ती घटना आठवते आम्हाला. म्हणजे अशी पुन्हा होऊ नये. आता तर आमची माणसं गेलेली आहेत, त्याचाच विचार आता काही. शेवटी आमचे दिवस आता थोडेच राहिलेले आहेत. आता मी कमीत कमी 53-55 वर्षाचा आहे, त्यामुळं काय आता थोडे दिवस राहिले. त्यामुळं काय आता आहे तसं जगायचं. मुख्य व्यवसाय वगैरे काय होती त्या ठिकाणी? मुख्य व्यवसाय म्हणजे शेतीच. शेतीने आपली म्हणजे आपल्या गाड्या आहेत तो, मी व्यवसाय करायचो गाडी धंद्याचा. घटनेची वेळ वगैरे काय, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस की बाबा तुम्हाला वाटलं होतं काय डोंगराची किंवा हालचाल वाटली होती का बाबा पडेल बाबा डोंगर घसरून येईल? तसं काही वाटलं नव्हतं बरं का, पण अचानक ते घडलं. म्हणजे हा डोंगर कधी येईल, ते आमची दुसरी पिढी तिथं, दुसरी म्हणजे दुसरी तिसरी पिढी असेल, पण असं कधी घडलं नव्हतं. त्या ठिकाणी किती लोकसंख्या, म्हणजे किती कुटुंब उद्ध्वस्त झाले वगैरे काय? उद्ध्वस्त तशी 4-5 कुटुंब उद्ध्वस्त झाले. हां. आमचं कोणीच राहिलं नाही. अरे बापरे. असे म्हणून. आणि बाकीच्यांचे आहेत पुण्याला जे होते ते राहिले. आणि कमीत कमी 20-25 लोक राहिले असतील का गावातले, फक्त जिथं राहत होते ते. नाही तर फक्त पुणे मुंबईवालेच राहिले ते. घटनेचा टाइम म्हणजे सकाळी किती, पहाटे किती वाजता होता? 8 वाजता. 8 वाजता घटना घडली. कोणाला चाहूल वगैरे लागलं नाही का बाबा डोंगर? काही नाही. मग सकाळी लोक उठून कामाला गेले असतील? कामाला नाही, घरातच होते. पाऊस चालू होता ना. पाऊस चालू होता. पाऊस चालू असल्यामुळं कुणी काही घराच्या बाहेर पडले नाही. बाकीची जी घराच्या बाहेर पडली तीच वाचली. फक्त शेताकडे गेले, थोडं बाहेर गेले, तेवढेच वाचले. नाही तर बाकीचे सगळे घरात होते. एकंदरीत भयानक परिस्थिती होती त्यावेळेसची. त्यावेळेस लय भयानक. काय आठवतंय म्हणजे सांगता येत नाही. अशी जर सांगायची वेळ आली ना तर हृदय भरून येतं. असं सांगता येत अशी घटना. पाहिलं कुणी हे घटना झालेली? पाहिलं कुणी स्टार्टिंगला किंवा? पाहिलं म्हणजे स्टार्टिंगला आहे ना, आडविरीची लोक आली होती, त्यांनाच माहीत झालं. आता आम्ही तर शेताकडे गेलो होतो, म्हणजे आम्हाला काही माहिती नव्हतं. ज्यावेळेस तिकडून फिरून आलो त्यावेळेस माहिती. म्हणजे तुमच्या कुटुंबातले वगैरे कोण गेलेत का? गेले ना. आई गेली, मुलगा गेला आणि मुलगी गेली. 3 माणसं. कोण राहिले तुमच्या घरातले आता? मंडळी, मी, पोरगा. तुम्ही शेताला कामाला गेले होते का? शेत बघायला गेलो होतो, म्हणजे पाऊस चालू होता ना. हां. असंच फिरत गेलो शेत बघायला. हां. म्हणजे 8च्या अगोदरच. गाडी धंदा असल्यामुळं शेताकडे जाऊन मग गाडीवर जायचं होतं ना. त्याच्या अगोदरच शिकत. म्हणजे पहाटेच्या वेळेस जे कामाला गेले शेताला त्यांचे ते लोक राहिले ते राहिले आणि बाकी घरातले जे होते त्यांनी ते सगळे जगली.
ते लोकांना काढले, त्यानंतर त्यांना शासनाकडनं मदत वगैरे मिळाली, हो त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? हो आता ते मानून घ्यायचंच आम्हाला. शासनानं कशा पद्धतीने मदत केलं तुम्हाला? शासनाने बरंच मदत केली आहे, पुनर्वसन करून दिलं, परत काय पाहिजे ते दिलं, म्हणजे जेवढी घरगुती वस्तू पाहिजे होत्या तेवढ्या दिल्या. मूलभूत गरजा पूर्ण केल्या. हो. आता इकडची जी जमीन आहे तुम्हाला पुनर्वसनासाठी शासनाकडनंच दिलेत का? हो घरं वगैरे बांधून दिले? हो घर बांधून दिली. आता इथून तिकडे जाऊन तुम्ही शेती करता? हो घरं बांधून दिले, घरातले साहित्य वगैरे नवीन दिले असतील सगळे? हो सगळं नवीन दिलं, बाकीचे घेतलं विकत आपण. ज्या अपूर्व होतं त्या विकत घेतलं आणि बाकीचे शासनाने दिलं. एकंदरीत घटना भयानक होती. भयानक.